आमचाच विजय होईल असा मला पूर्ण निश्चित विश्वास आहे। महाविकास आघाडी फेक नरेटिव्ह सेट करून जिंकलेली आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 200चा आकडा आम्ही सहज पार करू, आमचा विश्वास आहे। नमस्कार, मी प्रतिकेश पाटील, आपण पाहतात महाटॉक। आज जो आहे तो महायुतीचा महामेळावा आहे तो पार पडणार आहे। आपण जर पाहिलं शंभुकानंद हॉल येथे हा मेळावा पार पडणार आहे आणि ह्या मेळाव्यासाठी आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि ह्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार। आपण जर पाहिलं तर शंभुकानंद हॉलच्या परिसरामध्ये आहे ती मोठ्या प्रमाणात ती बॅनरबाजी करण्यात आली आहे। अर्थात आता जे आहे ते पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याने अधिवेशनामध्ये ज्या योजना आहे या योजनेसंदर्भात सुद्धा या महामेळाव्यात आहेत त्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना आहे ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे। यासोबत सर्वसामान्य जनतेपर्यंत ह्या योजना पोचल्या पाहिजे यासाठी सुद्धा या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर शंभुकानंद हॉलच्या परिसरामध्ये महायुतीच्या महामेळाव्याच्या मोठ्या प्रमाणात ज्या योजना देण्यात आल्या त्याची बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, विशेष करून ज्या महिलांना ज्या योजना देण्यात आल्या आहेत त्या संदर्भात पण सुद्धा मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयातील महिला दर महिना 1500 रुपये अनुदान, कशाप्रकारे हे अनुदान मिळणार यासाठी कशा प्रकारची प्रोसेस असणार, कशा प्रकारची त्यासनावर सुद्धा ह्या इथे बॅनरबाजी करण्यात आली। आपण जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात आहेत त्या महिलांना ज्या योजना लाडकी बहीण योजना देण्यात त्या संदर्भाची मोठ्या प्रमाणात या शंभुकानंद परिसरामध्ये आहे ती बॅनरबाजी करण्यात आली। आपण जर पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकी आहे विधानसभा निवडणुकी लक्षात घेऊन आहे ती बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये ते नेत्यांसोबत किंवा पदाधिकाऱ्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चासुद्धा होणार आहे। यासोबत जर आपण जर पाहिलात तर शंभुकानंद हॉलच्या परिसरामध्ये आहे ती मोठ्या प्रमाणात जी आहे ती पोलीस बंदोबस्त करण्यात आले। यासोबत जर पाहिलं तर प्रमुख नेते सुद्धा जे महायुतीचे सर्वच नेते आहेत ते इथे उपस्थित राहत आहे। हळूहळू इकडे जमायला सुरुवात होत आहे, त्यामुळे पदाधिकारी सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। आपण जर पाहिलात तर उद्दिष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत। उद्दिष्ट हे आहे की आम्ही महायुती म्हणून सरकारमध्ये आहोत तर सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित संबोधित करणं यांनी अजून चांगला उत्साह वाढेल इतकं साधं उद्दिष्ट आहे। आमचाच विजय होईल असा मला पूर्ण निश्चित विश्वास आहे, त्याच्यामुळे काही शंका आमच्या मनामध्ये नाही। या ठिकाणी पाहायचं झालं तर महाविकास आघाडीकडून विश्वास आहे तो व्यक्त केला जातोय। मोठ्या फरकाने आम्ही विधानसभा देखील जिंकून येऊ असं देखील त्या ठिकाणी महाविकास आघाडी फेक नरेटिव्ह सेट करून जिंकलेली आहे। संपूर्ण देशभराचं वातावरण ते होतं। मुस्लिम समाजामध्ये जो गैरसमज पसरवला गेला होता, बौद्ध समाजामध्ये संविधान बाबासाहेबांचं हे रद्द केलं जाणार आहे म्हणून आरक्षण आपलं रद्द होणार आहे, हे हा गैरसमज जो पसरवला गेला होता त्याला आता मला वाटतं जनतेला आता खरं समजलेलं आहे। आणि म्हणून ज्या योजना महाराष्ट्र सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये लागू केलेल्या आहेत त्यानंतर आज मला वाटतं जनतेचा पुन्हा महायुतीवरतीच विश्वास हा दृढ झालेला आहे आणि त्यानंतर आमचा विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 200चा आकडा आम्ही सहज पार करू, आमचा विश्वास आहे। धन्यवाद। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज जे आहे ते नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।